मी राजेंद्र गडवी, उपाध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर। आज बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ह्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेल्या संघटनेने एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून हा संप 100% यशस्वी होत आहे। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। जवळपास 2500च्या आसपास एकूण देशभरात शाखा आहेत। त्यातील 800 शाखांमध्ये शिपाईच नाही, 300 शाखांमध्ये क्लार्क नाही, 800च्या आसपास 1200च्या आसपास शाखा केवळ एक क्लार्क आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील सफाई कर्मचाऱ्यांचं पद बँकेने रद्द केलेलं आहे। इतक्या अपुऱ्या कर्मचारी वर्गासोबत काम करणं आज अत्यंत कठीण झालेलं आहे। कामाचा ताण वाढतो आहे आणि अर्थातच कामाचा ताण वाढतोय। आणि वाढलेल्या ताणामुळे कर्मचारी अस्वस्थ आहे। बँकेतील वाढलेला कामाचा तास आणि खासगी आयुष्य याचा समतोल ढासळत चाललेला आहे आणि याचा विपरीत परिणाम ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होत आहे। यामधून अर्थात आणि त्यामुळे ह्याच्यावरती उपाय म्हणून बँक आज कायमची नोकर भरती करण्याची आउटसोर्सिंगचा उपाय अवलंबत आहे। आउटसोर्सिंगमुळे अर्थातच बँकेचा ऑपरेशनल रिस्क वाढते, फ्रॉडची रिस्क वाढते। या सर्वाचा ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होतो आणि बँकेमध्ये म्हणूनच प्रामुख्याने क्लार्क पदाची, शिपाई पदाची आणि पीटीएस पदाची भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे, ही आमची अत्यंत प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। आज बँकेचं संघटनेचं प्रतिनिधित्व कोणी करावं याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊन 6 महिने झाले, तो निर्णय देखील बँक अंमलात आणत नाहीये। त्याचप्रमाणे संघटनांची 40 वर्षांपासून संघटनेकडे असलेली बँकेने दिलेली संघटनेची कार्यालय बँकेने जोर जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतली, ती ताबडतोब परत केली पाहिजेत। बँकेतील मान्यताप्राप्त संघटनेशी झालेले करार आज बँक पालन करत नाहीये। या करारांचं काटेकोर पालन करा, स्पेशल असिस्टंट पदाची भरती करा आणि त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संघटनांची द्विपक्षीय बोलणी ताबडतोब पुनर्स्थापित करा। ह्या विविध मागण्यांसाठी आज हा देशव्यापी संप पुकारलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा संप 100% यशस्वी झालेला आहे आणि आमच्या मागण्या आम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही इथे निदर्शनं संघटित करीत आहोत। आमच्या संपामुळे आज ग्राहकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल संघटना दिलगीर देखील आहे। आम्ही ग्राहकांसमवेत दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमच्या मागण्या एवढ्या रास्त आहेत। आज चीफ लेबर कमिशनरसोबत वाटाघाटीच्या 3 फेऱ्या झाल्या, तडजोडीचा प्रस्ताव त्यांनी ठेवला, परंतु बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि बँकेने अजिबात लवचिकता न दाखवल्यामुळे हा संप अटळ बनलेला आहे। त्यामुळे आज हा देशव्यापी संप आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे आणि आज महाबँकेतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सर्व कर्मचारी आजच्या या देशव्यापी संपामध्ये देशभरामध्ये सहभागी झालेले आहेत। देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही निदर्शनं संघटित केलेली आहे। जर या संपामधून बँकेने ताबडतोब तडजोड केली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केली नाहीत तर एप्रिल महिन्यात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, हा इशारा आम्ही आज या निदर्शनांमधून आणि या देशव्यापी संपामधून बँकेच्या व्यवस्थापनाला देऊ इच्छितो। धन्यवाद।